आज आपण आखाड तळूया। आखाड तळूया म्हणजेच आषाढ महिना आलाय, त्याला आखाड तळूया किंवा आषाढ तळूया असं म्हणतात। आषाढ महिन्यामध्ये हा आखाड तळला जातो। म्हणजे काय तर वेगवेगळे पदार्थ हे तळून खाल्ले जातात, वेगवेगळ्या प्रकारचं तळण काढलं जातं। आणि हे तळण असं का काढलं जातं किंवा आखाड का तळला जातो, कारण काय जसे जसे ऋतू बदलतात, हवामान बदलतं, त्यानुसार आपला आहार पण बदलत असतो। आता बघा, या आषाढ महिन्यामध्ये बाहेर पाऊस असतो, हवामान बदलतं आणि अशा वेळेला आपल्याला काहीतरी गरम गरम तळलेले पदार्थ खावेसे वाटतात। हे गरम तळणीचे पदार्थ आपल्या शरीराला गरम ठेवतात, म्हणजे शरीरात आपली उष्णता निर्माण होते आणि त्यासाठीच आखाड तळला जातो। प्रत्येक जण विचारतो, तुम्ही आखाड तळला का, आषाढ तळला का, असं आपण एकमेकांना विचारतो। याचा अर्थ हाच आहे। तर त्या गरम गरम तळलेल्या पदार्थामधून आपल्याला उष्णता मिळते, त्याच्यासाठी हा आखाड तळला जातो। गरम गरम पदार्थातून आपल्या शरीराला गरम ठेवण्याचं काम होतं, उष्णता मिळण्याचं काम होतं। त्याचप्रमाणे आपण जे तळण खातो त्यामुळे आपल्या शरीराला एक वंगण मिळतं, त्यामुळे ही प्रथा आहे आखाड तळण्याची। त्यासाठी आपण काय करणार आहे, तिखट पुऱ्या, अगदी खुसखुशीत चवदार तिखट पुऱ्या। या तिखट पुऱ्या खायला अतिशय छान लागतात। तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा ह्या पुऱ्या नेऊ शकतात, प्रवासात सुद्धा त्या 7-8 दिवस टिकतात आणि अगदी सगळ्यांना आवडणाऱ्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आवडणाऱ्या अशा ह्या पुऱ्या। लहान मुलांना तर ह्या फारच आवडतात। हा आखाड तळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं तळण काढलं जातं। म्हणजे आपण उन्हाळ्यामध्ये केलेले जे वाळवणाचे पदार्थ असतात ते पदार्थ आपण तळून काढतो, अगदी पापड, कुरडई किंवा बटाट्याची, साबुदाण्याची चकली, वेगवेगळ्या प्रकारच्या भज्या, तिखट पुऱ्या, गोड पुऱ्या, असे पदार्थ आखाडमध्ये तळण्यात येतात। आपण या खुसखुशीत चवदार तिखट पुऱ्या तयार करण्यासाठी मी घेतलंय गव्हाचं पीठ। ह्या गव्हाच्या पिठामध्ये 2 ते 3 चमचे आपण ज्वारीचं पीठ आणि 2 ते 3 चमचे आपण चणा डाळीचं पीठ टाकून घेणार आहे। त्यामुळे पुऱ्यांची चव वाढते, पुऱ्या छान लागतात। तेव्हा आपण गव्हाच्या पिठात टाकून घेतो ज्वारीचं पीठ आणि चणा डाळीचं पीठ म्हणजेच हरभऱ्याचं पीठ। याच्यामुळे पुऱ्या या खुसखुशीत होतात। पुऱ्यांना चव येण्यासाठी ओवा टाकून घ्यायचे आहेत, थोडंसं लाल तिखट, पुऱ्यांना रंग छान येतो, चवीप्रमाणे मीठ। पदार्थात टाकण्यासाठी मी ही धणे, जिरे आणि बडीशोपची पूड तयार करून ठेवलेली असते। ती ही धणे, जिरे आणि बडीशोपची पूड पदार्थाला चव छान येते। हळद, तीळ, पांढरे तीळ आणि हिरवी मिरची आणि लसूण घेतले, ते वाटून घेऊया। वाटून घेतलेली ही हिरवी मिरची थोडीशी अशी जाडसरच वाटायची आणि थोडी कोथिंबीर। या ठिकाणी तुम्ही बारीक चिरून मेथी किंवा बारीक चिरलेला पालक किंवा कसुरी मेथी हे सुद्धा टाकू शकता। आता आपण हे पीठ चपातीच्या पिठापेक्षा घट्ट भिजवून घेणार आहे, कारण आपल्याला पुऱ्या करायच्या आहेत। तेव्हा आता आपण हे पीठ भिजवून घेऊया। पीठ भिजवून घ्यायच्या आधी आपण त्याच्यामध्ये थोडंसं 2 ते 3 पोहा चमचे तेल टाकून घेणार आहे। हे तेल सगळ्या पिठाला छान चोळून घ्यायचंय आणि मग आपण पीठ भिजवून घ्यायचंय।
तेल टाकून आपण पीठ छान मळून घेऊया. आता एक मोठा गोळा घेतला मी पिठाचा आणि तो आपण आता मोठा असा लाटून घेऊया. आपण सिंगल सिंगल पुरी नाही करत आहे, आपण एक मोठा गोळा लाटून पुरी तयार करतोय. आणि लाटताना जरा जाडच अशा पुऱ्या लाटायच्या आहेत, कारण जाड पुऱ्या लाटल्या म्हणजे मग त्या फुगतात आणि बारीक पुऱ्या जर तुम्ही केल्या तर त्या फुगत नाहीत. त्यामुळे पुऱ्या थोड्याशा जाडच ठेवायच्या आहेत. आता एखाद्या ग्लासनी, वाटीनी किंवा एखाद्या झाकणाने या पुऱ्या आपण तयार करून घ्यायच्या आहेत. एका वेळेला 5-6 पुऱ्या तयार होतात. आता हे सगळं आजूबाजूचं पीठ आपण काढून घ्यायचंय. एवढी आपल्याला पुरीची जाडी ठेवायची आहे. आता सगळ्या पुऱ्या लाटून घेऊया. बाजरी आणि डाळीचं पीठ आपण ह्याच्यात घेतलंय, त्या ठिकाणी तुम्ही कळण्याचं पीठ सुद्धा घेऊ शकता. कळण्याच्या पिठाच्या पण पुऱ्या अगदी छान लागतात. त्याच्यामध्ये ज्वारी आणि उडीद हे वाटलेले असतात, त्यामुळे त्या पुऱ्या सुद्धा एकदम छान होतात. तुमच्याकडे जे पीठ अवेलेबल असेल ते पीठ तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. मी तुम्हाला कळण्याचं पीठ कसं तयार करायचं आणि कळण्याच्या पिठाच्या पालकाच्या पुऱ्या ही रेसिपी मी तुम्हाला शेअर केली आहे, ती तुम्ही नक्की बघा. कळण्याच्या पिठाच्या पालकाच्या पुऱ्या. कळण्याच्या पिठाची भाकरी सुद्धा खेडेगावामध्ये जास्त प्रमाणात खाल्ली जाते आणि ती पौष्टिक असते. त्याच्याबरोबर आपण हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा असं भाजीसोबतही ती भाकरी आपण खाऊ शकतो. बघू शकता एका वेळी आपण आता 7 पुऱ्या तयार केल्या. तर परत हे आजूबाजूचं पीठ काढून परत लाटून त्याच्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत. सगळ्या पुऱ्या आधी आपण लाटून घेतल्या आहेत. तेल तापलंय. दोन तीनच पुऱ्या सोडायच्या आहेत. तेव्हा तयार झाल्या आहेत आपल्या आषाढमधल्या खुसखुशीत तिखट मीठच्या पुऱ्या. जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बघू शकता तुम्ही, मी एक पुरी तुम्हाला दाखवते. एकदम छान मस्त पुरी तयार झाली. तेव्हा तळून झाल्या आहेत आपल्या खुसखुशीत अशा तिखटाच्या पुऱ्या. बघू शकताय तुम्ही. तुमचा आषाढ तळून झाला का?